हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता वाजले संध्याकाळचे 6:15, तर मी व्हिडिओ शूट करायला घेतलाय आता। आणि ना मी हॉलचा लुक चेंज केलेला आहे थोडासा, कारण आमचं देवघर आहे ना बेडमध्ये होतं आणि भरपूर जण म्हणत होते की देवघर बेडमध्ये ठेवू नका, चांगलं नसतं, त्यामुळे मग देवघराची जागा मी चेंज केली आहे। तर देवघर आता मी हॉलमध्ये घेतलंय आणि पूजा वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर देवघर तिथे स्थापन केलंय। तर ना हे सोपे ह्या बाजूनी होते, तर ह्या बाजूने पूर्ण सोफा होता। ही खुर्ची तिथे देवघराच्या जागेवर होती, तर मग ती खुर्ची काढली आणि ती इकडे ठेवली आहे इथं। आणि कारण त्या खुर्चीला दुसरीकडे जागाच नव्हती आणि इकडून ठेवायची होती, तर इथं मध्ये जास्त जागा उरत नव्हती, म्हणून मग ती एक खुर्ची तिथे ठेवली आहे। आणि आता आहे ना सध्यापुरतं मी हे देवघर ठेवलेलं आहे। तर मी दिवाळीमध्ये नवीन देवघर घेणार आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीचं। तर आता आहे ना मुलं आलेली स्कूलमधून, त्यांचा चहा नाश्ता वगैरे झाला आहे, त्यांचा होमवर्क चालू आहे। तर ना मिस्टर पण आताच ऑफिसवरून आलेले आहे आणि आज त्यांचा चेहरा खूप जास्त सुकलाय। काय झालंय? जरा उपवास धरल्यामुळे गरगर होती का? गरगर होती। मिस्टर आणलाय ना, संध्याकाळ झाली का, कामाची टायमिंग झाली का मग गरगर होती जास्त। आणि आता दिवाळी जवळ आली, दसरा जवळ आलाय। दसऱ्यामध्ये आमची ना खूप धामधूम राहते, दसऱ्यात आमची जत्रा असती, त्याच्यामुळं आता अजून म्हणजे बाकी आहे। आता पित्तरपाठाचा महिना चालू आहे, इकडे चालू आहे अनुष्काची दिवाबत्ती, तिने सांजेच्या वेळेस। आणि ज्याला जसा वेळ भेटन तशी दिवाबत्ती करत असतात सगळे घरातले मुलं, हे मिस्टर पण करतात। मिस्टर सकाळी सकाळी त्यांची देवपूजा काही चुकत नाही, सकाळी डेली देवपूजा असते यांची ना। आता जरा वाईट तब्येत बरोबर नाही। हा ना, यांच्या तब्येतीला काय होतं काय माहिती, यांची तब्येत सारखी बिघडत बरी झाली होती, पण गावाकडे कार्यक्रम होता, मालच्या खाल्ल्या, त्याच्यामुळे मालची तुम्हाला काही सहनच नाही तेलकट होती, मग ती खाल्ल्यामुळे घसा जास्त जाम झाला। आणि ना 2 दिवस झाले सर्दी ताप पण झालाय, दवाखान्यात जाऊन आले, आता क्लिअर झालंय, पण थोडासा खोकलाय, त्यामुळे त्यांचा चेहरा सुकलाय। बेटा कसं वाटतंय मग? दिवाबत्ती केल्यावर कसं वाटतं? छान वाटतं। शुभम करोती येते का? मन बरं, अनुष्काला शुभम करोती पण येते, पण ती आता काही म्हणून दाखवणार नाहीये, ती मनातल्या मनात म्हणन। आणि इथं देवघर ठेवल्यामुळं कसं वाटतंय ते कमेंट करून मला सांगा, आणि हॉलचा लुक पण कसा वाटतोय ते सांगा। तर आज आहे ना मी खूप सारी शॉपिंग केलेली आहे, कारण दिवाळी दसरा जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे म्हटलं आता हळूहळू शॉपिंग करून ठेवावी, चालेल ना? यांचा खिसा थोडा रिकामा करावा लागेल मला दिवाळीपर्यंत। एकदम तुम्हाला लोड नाही येऊ म्हणून आहे ना थोडी 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 करून ठेवते आता। चालेल ना? हे चलो, तर मी आता तुम्हाला मी केलेली शॉपिंग दाखवणार आहे। मम्मी काय करते? शॉपिंग बघते ना, आजच आली मी, केली दिवाळीसाठी। तू स्कूलला गेलती ना, तुला माहितच नाही। बघा ही साडी मी घेतलेली आहे, आणि ना हा साडीचा पल्लू आहे, तर खूप छान असं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती, आणि साडी नेटची आहे, तर ना पूर्ण वर्क केलेलं आहे पूर्ण साडीवरती, असं मिऱ्यांमध्ये पण भरपूर वर्क आहे। घातल्याच्या नंतर खूप छान दिसेल ही साडी। आणि हिच्या सोबत आहे ना ब्लाउज पीस पण खूप छान आलेला आहे, तुम्हाला ब्लाउज पीस दाखवते मी। तर हा ब्लाउज पीस आलेला आहे, आणि ना याच्यावरती स्लीव्स साठी डिझाईन आहे, बॅक साईडला डिझाईन आहे, मस्त आहे। तर ना मी तुम्हाला वेअर करून दाखवेल एकदा, याचा ब्लाउज पीस शिवला का मग वेअर करून दाखवेल। आणि ना एकदम चापून चुपून फुगणार नाहीये, एकदम चापून चुपून व्यवस्थित बसेल। तर तुम्हाला आता सध्या ना थोडीशी पिन करून दाखवते कशी होतीये, म्हणजे कळलं लगेच आपल्याला फुगती का नाही। तर बघा, पिनअप करायला सुद्धा किती सोपी साडी। तर या पद्धतीने आपण पिनअप करू शकतो, आणि किती पटकन पिनअप पण होऊन जातं बघा किती, आणि एकदम फुगत वगैरे काहीच नाही। त्यांच्या गावाकडे यात्रा वगैरे असते तेव्हा मग म्हटलं की साडी वेअर करायला असली की बरं असतं, तर अजून एक साडी घेतली मी ही। तर ही साडी ना मी त्या दिवशी गणपती विसर्जनला घातलेली होती, तर बऱ्याचशा जणी म्हटल्या की साडी कुठून घेतली, तर म्हटलं मग आता साडी दाखवूनच द्यावी। तर ही त्यातून बघितलेलीच आहे, आणि एकदम छान साडी ही पण आहे ना, व्यवस्थित बसती, व्यवस्थित चापून चुपून बसते। आणि ना या साडीचा कलर जास्त मला आवडला होता, आणि याचा कपडा पण खूप छान आहे।
तर यासोबत आहे ना हा ब्लाऊज पीस आलेला आहे. तर हा असा ब्लाऊज पीस आहे आणि यावरती 2 कलरचे ब्लाऊज पीस मॅचिंग होऊ शकतो. आपण आहे ना कॉम्बिनेशन करून सुद्धा घालू शकतो. गोल्डनचा पण घालू शकतो किंवा रेड पण घालू शकतो. मी ना हा एक कुर्ती सेट पण घेतलेला आहे आणि ना आता सध्या व्हीनेक कुर्तीचा खूप जास्त ट्रेंड चालू आहे. त्यामुळे म्हटलं चला आपल्याला पण एक व्हीनेक घेऊन बघू. त्यावर आहे ना खूप छान एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे आणि याचे स्लीव्ज पण खूप छान आहेत. जास्त लॉंग पण नाही, जास्त शॉर्ट पण नाहीये. आणि आम्ही माझ्यासाठी डबल एक्सेल मागवलेला आहे आणि याचा कपडा कॉटन मध्ये. त्यासोबत आहे ना हा दुपट्टा आलेला आहे. दुपट्टा तर खूपच मस्त आहे. दुपट्टा पण खूप छान आहे, वेअर केल्यावर खूप छान दिसेल. तर त्यासोबत ही पॅन्ट पण आलेली आहे, प्लाझो पॅन्ट आहे. आणि जर तुम्हाला हा कुर्ती सेट घ्यायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल आणि त्या साड्यांची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. तर ना ही कुर्ती मी अनुष्कासाठी घेतलेली आहे. तर ना आणि ना याला स्लीव्ज नाहीये, स्लीवलेस आहे हा. यासोबत स्लीव्ज पण आलेली नाहीये आणि इथे नॉड दिलेली आहे. तर नॉडला आहे ना अशी डिझाईन दिलेली आहे दोन्ही साईडने. आणि इथे ना इथं नेकला पण खूप छान अशी डिझाईन दिलेली आहे आणि इकडे ना बॉर्डर दिलेली कुर्तीला. आणि अनुष्काला आहे ना अशी एक पण कुर्ती नव्हती, जास्त करून ती जीन्स आणि टॉपच वापरते. त्यामुळे मी ह्या अशा कुर्ती ना म्हटलं बरं आहे आता सणवार आले ना तर घालायला, गावाकडे जायला बरं पडतं म्हणून तिच्यासाठी पण एक ऑर्डर केली मी. आणि जर तुम्हाला आणि यामध्ये ना छोटी मोठी सगळे साईज आहे. जर तुम्हाला तुमच्या साईजचं घ्यायचं असेल ना तरी पण येऊन जाईल. तर आणि ही एक जीन्स घेतलेली आहे, खूप छान जीन्स आहे, वाईड लेग जीन्स आहे. आणि आता सध्या याची खूप जास्त फॅशन चालू आहे. तर बॅक साईडनी 2 पॉकेट आहे आणि फ्रंट साईडनी पण 2 पॉकेट आहे आणि स्ट्रेचेबल पण आहे. खूप छान आहे अशी, म्हणजे खूप जास्त हे पण नाही, हेवी पण नाही आहे. आणि खूप छान आहे ही जीन्स, मला खूप जास्त आवडली. आणि हिचा कपडा पण खूप छान आहे, कलर वगैरे पण जात नाही हिचा. त्याला अशी डिझाईन पण दिलेली आहे, पण ही डिझाईन कशासाठी दिलेली ते मला पण काही कळलेलं नाही, पण मला खूप छान वाटली म्हणून मी घेतली आहे. आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. आणि आता सध्या ना Amazon वरती सेल पण चालू होणार आहे, तर तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट आहे ना डिस्काउंट मध्ये सुद्धा मिळून जातील. आणि याची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्स मध्ये पण देईल मी. तर काल मी एक व्हिडिओ टाकला होता सत्यनारायण पूजेचा आणि त्याखाली मला एक कमेंट आली होती की ना तुला फक्त माहेरचे चालतात, सासरचे चालत नाही, सासरच्यांना तू बोलवत सुद्धा नाही. तर असं काही नाहीये. आणि गणपती बसले होते तेव्हा माझे सासरे आजारी होते, तेव्हा ते 4-5 दिवस इथंच होते, पण मी जास्त काही शूट काढलं नाही कारण आजारी असल्यामुळे म्हटलं जाऊ द्या कशाला शूट काढायचा, सारखं सारखं शूट काढण्यात मजा नाही. त्यामुळे मग मी काही त्यांचं शूट जास्त काढला नाही. पण मी त्यांना आरती वगैरे करताना थोडंसं दाखवलेलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये. आणि त्यांना असं वाटतं, बाकीच्यांना असं वाटतं की फक्त माहेरच्यांनाच बोलवती, सासरच्यांना बोलवत नाही. तर त्या दिवशी त्यांना पण बोलवलं होतं, सासरच्यांना पण बोलवलं होतं आणि माहेरच्यांना तर मी बोलवलंच नव्हतं कारण आमचं ठरलेलंच नव्हतं की सत्यनारायण पूजा घालायची यावर्षी. कारण 5 वर्ष पूर्ण झाले होते माझे सत्यनारायण पूजेचे. जसं मी बोलले होते की 5 वर्ष गणपती बसवेल आणि 5 वर्ष मी सत्यनारायण पूजा करेल, तर ते माझे पूर्ण झाले होते. आणि त्यामुळे मी काही ठरवलं नव्हतं. आणि घरात सगळेजण आजारी होते, सगळे मुलं पण, त्यांना सर्दी खोकला, वातावरण हे असं चालू आहे त्यामुळे मुलांना पण सर्दी खोकला होता, मिस्टर पण आजारी होते. त्यामुळे म्हटलं पूजा जर घातली तर घरगुतीच घालू, जास्त काही लोकांना बोलवायचं नाही कोणालाच. आणि मम्मी पप्पांना पण मी काही बोलवलं नव्हतं. मम्मीला आहे ना दशक्रिया विधीसाठी जायचं होतं, मम्मीच्या आत्यांचे मिस्टर वारले होते, तिकडे जायचं होतं तिला. त्यामुळे मग ती आदल्या दिवशी इथं आले, मुक्कामाला थांबले. मम्मीला असं वाटलं की इथून जवळ आहे, त्यामुळे मग आधी रात्रीचं मुक्कामी जावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर दशक्रिया विधीला जावं, कारण आमच्याकडे दशक्रिया विधी 8-8:30 वाजेपर्यंत पूर्ण उरकून जातात. त्यामुळे मग ती म्हटली, त्यामुळे मग ते आदल्या दिवशी इथं आले. आणि माझ्या पूजेचं काही नक्की नव्हतं मी पूजा करणार आहे की नाही. आणि मम्मी ते दशक्रिया विधीसाठी गेले आणि माझ्या अचानक आलं मनात की आता आहे ना आपण पूजा घालून टाकली पाहिजे. आणि गणपती विसर्जन पण होतं, म्हणून म्हटलं चला आपली छोटीशी पूजा घालून टाकावी, घरात पण प्रसन्न वाटन. आणि कसं 5 वर्ष घातली, म्हटलं जाऊ द्या ह्या वर्षी कशाला खंडित करायचं. त्यामुळे मग ह्या वर्षी पण घालून टाकली पूजा. आणि त्यामुळे मी पाहुणे रावळे काहीच बोलवले नाही. प्रत्येक वर्षी तुम्ही व्हिडिओ बघत असाल, प्रत्येक वर्षी मी सत्यनारायण पूजेला भरपूर पाहुणे रावळे बोलवते आणि सगळ्यांचं मी करते. आणि सासरचं मायाचं असं काही नाही, मी सासरच्यांचं पण बघते
आणि माहेरच्यांकडे पण बघते आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ते समजत असेल. तर आमची गावाकडे जॉईंट फॅमिली, त्यामुळे सासरचं आणि माहेरचं बघणे याच्यात प्रश्नच येत नाही. कारण जॉईंट फॅमिली असल्यामुळे सासरच्यांचं बघावंच लागतं. आणि ना कसं इथं जॉईंट फॅमिली, गावाकडचे मुलं पण इथं शाळेत आहे आणि आमचे पण मुलं इथं शाळेत आहे. त्यामुळे ना तुम्हाला असं वाटून देऊ नका की मी फक्त माहेरच्यांचंच बघते. मी सासर माहेर दोन्ही पण बॅलन्स करून बघत असते. कोणालाच राग येत नाही. फक्त तुम्हाला असं वाटतं तर असं वाटून घेऊ नका. मागचे पण व्हिडिओ बघा, मी सगळे व्हिडिओ टाकलेले आहे सासरचे माहेरचे. तर तुम्हाला त्यामध्ये काही वेगळं वाटत असेल तर मग पुन्हा कमेंट करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आता मम्मीने अर्धा ब्लॉग केलाय कंटिन्यू. आता मी करू राहिलो. आता गणपती बाप्पा 2-3 दिवसापासून गेले आणि अभ्यास पण खूप आहे. मध्ये सुट्ट्या होत्या 4-5 गणपती बाप्पाच्या विसर्जन हे ते सुट्ट्या होत्या म्हणून आता होमवर्क डबल दिलाय. आणि आता मम्मी आज अर्धा ब्लॉग केलाय. मम्मीने आता अर्धा ब्लॉग मी करू राहिलो. मम्मी इकडं भाजी नेसू राहिली. मेथीची भाजी, आज मेथीची भाजी मस्त. सकाळी टिफिनला देऊ का आता बनवू? आत्ता बनवू. आता बनवू का? हा. आणि टिफिन टाकायचं मग छोले. छोले नाही देत उद्या. बरोबर, छोले बनवून मग. आणि ना सगळे 4 जण आहेत, त्यामुळे 4 जणांचे 4 फरमाईश असतात टिफिनला. आज आम्हाला हे नको, उद्या आम्हाला ते नको. मी माझी सायकल आहे, मी 8,500ला घेतली. मागच्या वेकेशन मध्येच घेतली होती. 1 नंबर आला होता आणि या टाइम पण 1 नंबर आला. 90.40. आता या वेळेस आता पुढच्या वेळेस परत नंबर आला ना, वेगळे जरा गिफ्ट घेईल बाबाकडून. आणि सायकल बाबाने मला गिफ्ट करेल. अजून ती नवीच वाटते, कारण 2 वर्ष आधीची. अजून ती नवीच वाटते है ना माझी सायकल. अजून नवीच वाटते ना. नवीच वाटत ना. तू खेळतोस किती तिला? नॉर्मल. इकडे जायचं असेल, तिकडे जायचं असेल, फक्त पुढे बाहेर काही सामान आणायला जायचं तू वापरतो ना तू. हा. आणि ती मला 4थीला फर्स्ट नंबर आला होता म्हणून घेऊन दिली होती ना. हा, 4थीला फर्स्ट नंबर आला.